श्री स्वामी समर्थ. आपल्या सद्गुरूंच्या गुरूंचं चरित्र ऐकता ऐकता सप्ताहाचा आला चौथा दिवस. या चौथ्या दिवसामध्ये आपण पुढच्या 3 गुरूंबद्दल माहिती घेणार आहोत. त्यापैकी श्री दत्तात्रेयांच्या 10व्या गुरुस्थानी आले आहेत समुद्र, ज्यांना सागर म्हणतात, ज्यांना या पृथ्वीची मेखला म्हटलं जातं, म्हणजेच कंबरपट्टा म्हटलं जातं. म्हणून या सागरामध्ये महत्वाचे गुणधर्म आहेत, जे कोणत्याही युगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनात बांधले गेले पाहिजेत. दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार ह्याच सागरांच्या जवळपास होता. एक दिवस दत्त महाराज फेरफटका मारत असताना जेव्हा समुद्राकडे गेले होतात, त्यावेळेस होते पावसाळ्याचे दिवस आणि भरभरून नद्यांनी वाहून आणलेलं पाणी या समुद्रामध्ये जमा होत होतं. दत्त महाराजांनी हेरलं, भरतीमध्ये वाढणारा हा समुद्र, आहोटीमध्ये कमी होणारा हा समुद्र, परंतु पावसाळ्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये जलाचा साठा स्वतःमध्ये सामावून घेतल्यानंतर सुद्धा याने स्वतःची मर्यादा सोडली नाही. म्हणजेच याच्यापासून मर्यादा कशी सांभाळावी हा गुण प्रथम बघितला. दुसरा गुण बघितला समुद्राचं गांभीर्य. गंभीर असून शांत असून सुद्धा त्याच्या उदरात एक वेगळीच सृष्टी कार्य करते. अनेक जलचर, खनिज, तेलाचे साठे आणि अनेक प्रकारचे रत्न सुद्धा या समुद्रामध्ये आहेत, म्हणून त्याचं एक नाव रत्नाकर होतं. म्हणून आपला स्वभाव सुद्धा हा असाच गंभीर असावा की आपल्यातले गुण सुद्धा जिथपर्यंत सहवास मिळणार नाही कोणाला ओळखणार नाही. हाच गांभीर्यतेचा गुणधर्म दत्तात्रेयांनी शिकला समुद्राकडनं. म्हणून आपल्याला आपल्या पाल्याला या समुद्रांपासून नेमकं काय शिकावं आणि कोणते गुण आत्मसात करावे हे सांगायचंय. बरे की बाळा, तुझे हृदय समुद्रासारखे विशाल आहे. तू सुखदुःखांच्या भरती आहोटीत सुद्धा परिपक्व व आदर्श विचारांच्या नावेत विहार करणारा आहेस. बाळा, तू समुद्राप्रमाणे सर्वदा प्रसन्न, गंभीर, अपार, अमर्यादित महान विचारसरणी असणारा आहेस. श्री दत्तात्रेयांच्या 11व्या गुरुस्थानी जे आहेत ते पतंग. पतंग म्हणजे एक छोटा जीव जो रानामध्ये आपल्याला भिरभिरताना दिसतो. एक दिवस दत्ताश्रमामध्ये सायंकाळी दत्तात्रेयांनी दीप प्रज्वलन केलं. प्रज्वलित दीपाकडे अनेक प्रकारचे पतंग हे आसक्त होऊन आत्मघात करू लागले. म्हणजेच स्वतःहून त्या ज्योतीमध्ये शिरत स्वतःचा नाश करू लागले. दत्तात्रेयांनी सुद्धा हीच गोष्ट हेरली. अंधकारामध्ये हा दिवा किती सौंदर्याने उजळतो आहे, तसंच या पूर्ण विश्वामध्ये सुद्धा गुणांपेक्षा सौंदर्याला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि या सौंदर्याकडे आकर्षित होऊन पण अनेक मोठमोठे संत महात्मे हे दुर्गुणाला बळी पडलेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सौंदर्यांपेक्षा सद्गुणांना महत्त्व द्यावं हे दत्तात्रेयांनी पतंगापासून हेरलं. कोणत्याही आत्मघाताला कारणीभूत असणारी आसक्ती ही आपल्या मनात ठाण मानून बसू नये हे दत्तात्रेयांनी ह्या पतंगापासून हेरलं. म्हणून आपल्या मुलांना सुद्धा आपल्याला काय बिंबवायचं आहे की बाळा, ह्या सृष्टीमध्ये आकर्षण आणि विकर्षण नावाचे 2ही गुण आहेत. आकर्षण हे चांगल्या गुणांचं असावं आणि विकर्षण त्या दुर्गुणांमध्ये दडलेल्या सौंदर्यांचं. म्हणूनच भेदाभेद विचार, निरसाराची परिपक्वता ही या कीटकाच्या रूपामध्ये मिळते. म्हणून आपल्या बाळांना काय सांगावं की बाळा, तुझ्या मनामध्ये सुद्धा पावित्र्य, मांगल्य याचा सुगंध असावा. तुझं चारित्र्य हे इतरांना मार्गदर्शक असावं. वासनेच्या आहारी जाणाऱ्या प्रत्येकाची स्थिती ही पतंगासारखीच होते, ही शिकवण आणि हा बोध तू पतंगाकडून घे. तुझ्यात चांगले वाईट, नैतिक अनैतिक, सत्य असत्य
ओळखण्याची बुद्धी आहे. तू मोहाला, सौंदर्याला भाळून न जाता शुद्ध आचार विचार, शुद्ध चारित्र्य, उत्तम ज्ञान यांचा पुरस्कर्ता आहेस. दत्तात्रेयांनी आपला 12वा गुरु मानलं एका मधमाशीला. औदुंबराच्या झाडाखाली ध्यान धारणा करत असताना समोर त्यांनी एक मधाचं पोहळं बघितलं होतं की ज्या मधाच्या पोळ्यामध्ये अनेक माश्या या एकत्रित राहत होत्या, म्हणजे संघटित राहत होत्या. परंतु त्यांच्यामध्ये 2 गुण आणि 1 दुर्गुण हा दत्त महाराजांनी जाणला आणि तिथे त्यांना गुरुपद दिलं. प्रथम गुण काय होता तर संघटन कौशल्य. अनेक प्रकारच्या विचारांची लोक जी मधमाशांसारखी डंख मारलेली असतात त्यांना सुद्धा व्यवस्थित संघटनात कसं बांधावं हे दत्तात्रेयांनी प्रथम बघितलं. तसंच दुसरा गुण त्यांनी हा बांधला की उत्तम नियोजन कसं असावं. विचार करा, या पूर्ण मधमाशांना नियंत्रित करते एक राणी माशी आणि त्या राणी माशीचं नियोजन काय असतं तर कोणत्या माशींच्या विभागाने कोणत्या ठिकाणच्या फुलांच्या बागेत जावं आणि तिथून मकरंद ग्रहण करावा. म्हणजे एक माशी पूर्ण समूहाला कशा पद्धतीने नियंत्रित करते आणि मार्गदर्शन करते हे कौशल्य त्यांनी तिथून हेरलं. आणि दुर्गुण फक्त त्यातून हा बाहेर काढायला घेतला की ज्याप्रमाणे लोभाने ते सर्व मध एकत्र करतात, साठवतात, पण एक वेळ अशी येते की एक व्याध येतो आणि या सर्वांना बाजूला सारून ते लोभाने जमा केलेलं मध आणि मकरंद घेऊन जातो. सद्बुद्धी असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा हे 2 गुण आत्मसात करावे, उत्तम संघटन कौशल्य आणि उत्तम नियोजन. आणि दुर्गुण कोणता बाजूला काढावा तर कोणत्याही प्रकारचा लोभ आपल्या मनामध्ये येऊ देऊ नये. सतत त्याग आणि वैराग्याची वृत्ती ठेवावी. म्हणजे जे आपल्याला मिळालं आहे आपल्या सद्गुरूंकडनं, आपल्या आई वडिलांकडनं, ते साठवून स्वतःपुरती न ठेवता इतरांपर्यंत वाटायचं आणि ते जाऊ द्यायचं. बहुतेक वेळा एक गोष्ट अशी लक्षात येते की आपल्याला जेव्हा जे काही माहिती असतं आपण सतत लोकांना सांगत राहतो. कालांतराने ती गोष्ट आपल्या विस्मरणात जाते, पण ज्या वेळेस तो व्यक्ती येऊन आपल्याला भेटतो आणि सांगतो तुम्ही या वेळेस मला असं असं सांगितलं होतं, त्यावेळेस आपल्याला आठवतं अरे ही गोष्ट आपल्याला येते किंवा येत होती. आणि ही गोष्ट त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला जर शिकवली नसती तर ती आपल्यापर्यंत परत उजळणीला आली नसती. याला म्हणतात निर्लोभी असणं. जो लोभीपणा या मधमाशीने पाळला आणि स्वतःचा आत्मघात केला, तो निर्लोभीपणा आपल्याला स्वतःमध्ये बांधायचा आहे की ज्याने आपला आत्मनाश होणार नाही. म्हणून आपल्याला या मधमाशीच्या उदाहरणात आपल्या मुलांना काय सांगायचं आहे की बाळा, तू फुलातील मकरंद काढण्याची कला जशी मधमाशीला अवगत आहे तशीच विविध विषयातील सार ग्रहणाची कला तुझ्यात आहे. बाळा, तुझ्यामध्ये मधमाशीप्रमाणे संघटन कौशल्य व उत्तम नियोजन करण्याचे सामर्थ्य आहे. या ठिकाणी आपण 12 गुरूंचं सार ग्रहण केलं, पण आता संतांचं गुण ग्रहण करण्यासाठी संत चरित्रांकडे वळूया. श्री स्वामी समर्थ. ऑनलाईन संस्कार सप्ताहाचा आजचा आपला हा 4था दिवस आणि या 4थ्या दिवशी आपण 24 गुरूंच्या मालिकेमधले आज आपण 3 गुरु समुद्र, पतंग आणि मधमाशी या तिघांबद्दल जाणून घेतलेलं आहे. विस्तृत असं सगळं ज्ञान आपण परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपण त्यातनं ग्रहण केलेलं आहे. या 24 गुरूंच्या मालिकेसोबतच सुरू असलेली आपली ही संत मालिका, संत चरित्राची मालिका, त्याचा पुढचं पर्व आज आपण घेताना आजचे 3 संत आपण समजावून घेताना आजचे पहिले संत आहेत संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराजांचा जन्म इसवी सन 1909 रोजी यावली अमरावती या गावामध्ये आई मंजुळाबाई आणि वडील नामदेव यांच्या उदरी संत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. या विश्वात बंधुभाव नांदू दे, दे वरची अम्मा दे, दे वरची अम्मा दे, असं आपल्या ग्रामगीतेतून साद घालणारे संत तुकडोजी महाराज. अलौकिक असं कार्य तुकडोजी महाराजांनी, मग ते ग्राम सुरक्षा असेल, ग्राम स्वच्छता असेल, गावाचं स्वावलंबत्व असेल, गावाचं स्वातंत्र्य असेल,
गावाची स्वच्छता असेल, गावामध्ये आदर्श विचार असतील, या सर्वांचं यथोचितपणे मार्गदर्शन करून गावाची गावं कशी आपल्याला उद्धारून नेता येतील या दृष्टिकोनातनं ग्रामगीतेच्या माध्यमातनं संत तुकडोजी महाराजांनी जे प्रबोधन केलं ते आजही तेवढंच अलौकिक असं आहे. संत तुकडोजी महाराज यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर आलं की आपल्या सर्वांच्या समोर उभे राहतात ते म्हणजे आपले परमपूज्य गुरु माऊली. जी ग्रामगीता संत तुकडोजी महाराजांनी लिहिली, प्रत्यक्षात ती ग्रामगीता ग्रास रूटला गावोगावी यशस्वीपणे उतरवण्याचं महान कार्य करणारे परमपूज्य गुरु माऊली आहेत. कारण ज्या गावाच्या विकासाची गोष्ट ग्रामगीतेमध्ये संत तुकडोजी महाराजांनी मांडलेली होती ते आज प्रात्यक्षिक हे परमपूज्य गुरु माऊली हे 18 विभागाच्या ग्रामविकास नागरी विकास अभियानामधनं ते यशस्वीपणे राबवत आहेत ते म्हणजे आपले परमपूज्य गुरु माऊली. आणि म्हणूनच या भारतात नित्य बंधू भाव बसू दे, दे वरची अम्मा दे, दे वरची अम्मा दे यासारखी साध असेल किंवा गावाची स्वच्छता असेल, या संपूर्ण उपक्रमामध्ये मग आपलं ग्रामविकास अभियान असेल, त्यातला आपला बालसंस्कार विभाग असेल, युवा प्रबोधन विभाग असेल, यामध्ये काम करणारे प्रतिनिधी असतील, यामध्ये सर्व युवक युवती असतील, बालगोपाळ असतील, यांच्या माध्यमातून परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादानं प्रचंड मोठं ग्रामस्वच्छता अभियान आजही तेवढ्याच जोमानं दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या माध्यमातून हे सुरू आहे. म्हणूनच हाच आदर्श आपल्याला याही पुढे संत तुकडोजी महाराजांचा जो काही जीवनादर्श आहे तो आपल्याला असाच नेटानं हा पुढे न्यायचा आहे. आणि हेच अभियान या सेवा मार्गाच्या माध्यमातून परमपूज्य गुरु माऊलींच्या मार्गदर्शनाखाली जे काही सुरू आहे ते आपल्याला पुढे न्यायचं आहे. हे सगळं समजून घेताना संत तुकडोजी महाराजांनी भक्ती, श्रद्धा, ईश्वरीय चैतन्य याचा त्रिवेणी संगम साधत केवळ भक्तीनं पोट भरणार नाही तर भक्तीला कर्माचीही जोड असायला हवी हे संत तुकडोजी महाराजांनी समजून सांगितलं. म्हणून तर गुरुमाऊली आपल्याला तेच सांगतात की भक्ती स्वामींची करायची आहे आणि कर्म मात्र सामाजिक सेवेचं व्रत आपल्याला घ्यायचं आहे. हा जीवनादर्श आपल्याला नव्या पिढीवरती रुजवायचा आहे. आणि म्हणूनच जिज्ञासू वृत्ती असलेले, कुशाग्र बुद्धी असलेले, राष्ट्रप्रेम असलेले, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणारे, भजन गायन कलेची जोपासना करणारे, लोकसेवक, विरक्त वृत्तीचे तुकडोजी महाराज आधुनिक जगाला एक खूप मोठा आदर्श आहे. ते आदर्शाचे स्रोत आहेत. हेच आदर्श गुण आपल्याही पाल्यांच्या मनावरती आपल्याला ते रुजवायचे आहेत या संत चरित्राच्या माध्यमातून. आणि म्हणूनच शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की अशीच ही जिज्ञासू वृत्ती, अशीच ही कुशाग्र बुद्धी, अशीच ही लोककल्याणाची आवड, अशीच ही भजन गायन भक्तीची आवड माझ्याही बाळामध्ये ही रुजलेली आहे. नवे नवे ती रुजत आहे. हा सकारात्मक भाव आपल्याला या संत तुकडोजी महाराजांच्या चरित्राच्या माध्यमातून आपल्या पाल्यांना समजवायचं आहे. एवढंच मला इथे सांगावंसं वाटतं. श्री स्वामी समर्थ. ही संत मालिका अशीच आपल्याला पुढे न्यायची आहे आणि या संत मालिकेतील आपले पुढचे संत आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि ते म्हणजे संत श्री माणिक प्रभू. भगवान दत्तात्रेयांचा अंशावतार ज्यांना मानला जातो ते म्हणजे आपले माणिक प्रभू. निजामशाहीतील बसव कल्याण नजीकच्या लाडवंती या खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि बालपण हे त्यांचं अत्यंत कुशाग्र बुद्धीचं, चाणाक्ष असलेलं असं हे बालपण. आणि या बालवयातच त्यांना अरण्यामध्ये फिरणं असेल, विद्वान पंडितांबरोबर चर्चा करणं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषा असेल, हिंदी असेल, कन्नडी असेल, तेलुगू असेल, उर्दू असेल, अशा विविध भाषांचं अलौकिक असं ज्ञान हे माणिक प्रभूंना होतं. आणि माणिक प्रभूंनी सामाजिक कार्य करताना मूळतः धर्मभेद असेल, जातीभेद असेल, पंथभेद असेल, हे सर्व प्रत्येकानं बाजूला ठेवून एकोप्यानं एकत्र येऊन आपण आपलं सत्कर्म केलं पाहिजे या विषयावरती ते संपूर्ण आयुष्यभर आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं. ते समाज प्रबोधन केलं. समाज प्रबोधन करत असताना समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना ते भेटले आणि त्यांच्यातलं अज्ञान दूर केलं आणि सर्वांना एकत्र कसं आणता येईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणारे संत श्री माणिक प्रभू आजच्या या आध्यात्मिक जगतामध्ये, केवळ आध्यात्मिक जगतामध्ये नाही तर आजच्या या आधुनिक जगासाठी ते खूप मोठा आदर्श आहेत.
आणि म्हणूनच चाणाक्ष बुद्धी असेल, कुशाग्र बुद्धी असेल, भाषेवर त्यांचं असलेलं प्रभुत्व असेल, हे संपूर्ण आदर्श गुण आजच्या नव्या पिढीला ते प्रेरित करणारे आहेत. आणि हे आदर्श गुण आज आपल्या पाल्यांच्याही जीवनामध्ये ते व्यापून उरले पाहिजेत. या उदात्त भावनेनं आज आपण संत माणिक प्रभूंचं हे जीवनचरित्र जरा वेगळ्या दृष्टिकोनातनं आज ते बघणार आहोत. आणि म्हणूनच अगदी पशु पक्षी लता वेली झरे नदी पाने फुले सतत मानवाला ज्ञानदानाचं काम करत असतात, हे असं ते नेहमी आपल्या या मार्गदर्शनामध्ये सांगत असायचे. आणि म्हणूनच निसर्गाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे, पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. हा त्यांचा जो काही जीवनादर्श आहे तो आजच्या पिढीनं तेवढ्याच पद्धतीनं तो अंगीकारावा, एवढंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं, माणिक प्रभू म्हटलंय की विविध भाषांचं ज्ञान आपल्या आईनं, आपल्या बाबांनी आपल्या पाल्याला हेच सांगावं रोज स्लिपटॉक पद्धतीमध्ये की बाळा, जसं माणिक प्रभूंना विविध भाषांचं ज्ञान होतं, अशा विविध भाषा शिकण्याची इच्छा, विविध कला शिकण्याची इच्छा, राष्ट्रप्रेम असेल, समाजाबद्दलचं प्रेम असेल, प्राणीमात्राबद्दलची प्रेम असेल, आपुलकी असेल, हे सर्व गुण माझ्या बाळामध्ये वृद्धिंगत होत आहे, असं नेहमी सकारात्मक आपण आपल्या बालकाच्या बाबतीमध्ये पालक या नात्यानं म्हणायचं आहे. निसर्ग माझा गुरु या उक्तीप्रमाणे निसर्ग मला सर्व काही शिकवतो आणि तेही मी माझ्या पाल्याला शिकवल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवून माझंही बाळ कसं त्या निसर्गाकडून कळत नकळत अनेक विषयांचं ज्ञान घेऊ शकतं, याचा प्रयत्न मी निश्चितच करेल, असा संकल्प आज पालक या नात्यानं आपण सर्वांनी करायचा आहे. असो, आपण आजच्या या चौथ्या दिवसातील संत मालिकेतील शेवटचे म्हणजेच तिसरे संत समजून घेणार आहोत. आणि हे संत म्हणजे संत गाडगे महाराज. वडील झिंगराजी जानोरकर, आई सखूबाई यांच्या उदरी संत गाडगे महाराजांचा जन्म 1876 मध्ये विदर्भामध्ये झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर गाडगे महाराज पूर्णाकाठी दापूर या गावी आले आणि तिथेच ते आपल्या मामांकडे राहिले. अगदी बालवयातच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगणारे संत गाडगे महाराज, परंतु त्यांना शिक्षणाबद्दल विशेष रस होता. आपणही शिक्षण घेतलं पाहिजे आणि जे अडाणी लोक आहेत त्यांनाही शिक्षणापासून वंचित राहायला नको, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, या उदात्त भावनेनं संत गाडगे महाराज संपूर्ण आयुष्यभर ते अविरतपणे कष्ट घेत राहिले. आणि त्याचं चीज म्हणून अनेक ठिकाणी शाळा असतील, वसतिगृहे असतील, धर्मशाळा असतील, अनेक घाट असतील, ते घाट बांधून वृद्ध असतील, अंध असतील, अपंग असतील, महारोगी जन असतील, दुःखी कष्टी लोक असतील, या सर्वांच्या सेवेसाठी संपूर्ण जीवन वाहिलेले संत गाडगे महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हातामध्ये झाडू आणि एक खापराचं भांड हे घेऊन फाटक्या वस्त्रानिशी निघालेले संत गाडगे महाराज आपल्या डोळ्यासमोर ते चित्रित होतात. एखाद्या गावामध्ये जावं, तिथे स्वच्छता करावी, प्रबोधन करावं, संध्याकाळी सर्वांना एकत्र बोलवावं, समाज प्रबोधन करावं, भजन कीर्तनातून समाजामध्ये असलेल्या अनिष्ट ज्या रूढी परंपरा आहेत त्यावरती प्रबोधन करावं, त्यांच्यातलं अज्ञान अंधकार दूर करावं आणि त्यांना मूळ समाजाच्या प्रवाहामध्ये आणावं, असं अलौकिक असं कार्य संत गाडगे महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आज त्यांच्याच नावानं ग्राम स्वच्छता पुरस्कार दिले जातात. परंतु आपल्याला एवढ्यावरती थांबवायचं नाही. माझ्याही घरामध्ये असलेलं माझं जे काही बाळ आहे ते संत गाडगे महाराजांच्या विचाराचंच ते व्हावं. साधी राहणी, उच्च विचार, अंधश्रद्धेला कुठेही थारा नसलेलं, डोळसं श्रद्धा ठेवलेलं, अध्यात्म आणि विज्ञानाची संगड घालणारं माझ्याही कुटुंबामध्ये हे बालक तयार व्हावं, असा संकल्प आज आपण करूया. आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला गाडगे महाराजांचं हे जे काही जीवनचरित्र समजावलेलं आहे, हे जीवनचरित्र अंगीकारताना माझ्याही मुलामध्ये हीच समाजाची सेवा करण्याची एक वृत्ती ही निर्माण व्हावी, असंच आपण आपल्या पाल्यांना घडवायचं आहे. आणि गाडगे महाराजांचं हे जीवनचरित्र समजावून घेताना त्यांनी लोकजीवन उजळण्यासाठी हाती खराटा घेऊन काही आपल्याला जे काही
प्रबोधनात्मक काही गोष्टी सांगितलेल्या आहे, उत्तम ज्ञान असेल, महान विचार असतील आणि विवेकाच्या खराट्यानं लोकांची मनमने स्वच्छ करण्याचं काम असेल, असं आदर्श जे काही जीवनचरित्र आहे ते माझ्याही कुटुंबामध्ये ते यावं, माझ्याही कुटुंबामध्ये ते प्रवाहित व्हावं असा संकल्प आपण आज सगळेजण करूया. आणि या स्लिप टॉक पद्धतीमध्ये आपण आपल्याही बाळाला ते सकारात्मक धडे देऊया की माझ्या बाळाच्या मनामध्ये सुद्धा अंधश्रद्धेबद्दल कुठल्याही प्रकारचा थारा नाही. डोळस श्रद्धा माझ्या बाळाच्या मनामध्ये वृद्धिगत होत आहे. समाजसेवेचं व्रत माझ्या बाळानं घेतलेलं आहे. डोळस श्रद्धा ठेवणार आहेस. जसं गोपालनाचं महत्व हे संत गाडगे महाराजांनी समजावून सांगितलं, तसंच गोपालनाविषयी गोमातेबद्दल नितांत आदर हा माझ्या बाळामध्ये निर्माण होत आहे. अंध अपंग व्यक्तींबद्दल जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि त्यांना काहीतरी देण्याची, काहीतरी त्यांच्यासाठी करण्याची एक वृत्ती माझ्याही बाळामध्ये तयार होऊ लागलेली आहे. असं सकारात्मक काही भाव आपण आपल्या बाळाला या स्लिप टॉक पद्धतीमध्ये आपल्याला समजून सांगता येईल, तेच आपण समजून सांगायचं आहे. असो, आज आपण ह्या 4थ्या दिवसाच्या या संत मालिकेतील हे तिघही संत आदर्श विचाराचे आपण समजून घेतलेले आहेत. मग त्यामध्ये संत तुकडोजी महाराज असतील, संत माणिकप्रभू असतील आणि आपले संत गाडगे महाराज असतील, या तिघही संतांचं जीवनचरित्र आपण समजून घेतलेलं आहे. आणि तसंच आपल्या पाल्यांना आपल्याला घडवायचं आहे, एवढीच एक अपेक्षा. श्री स्वामी समर्थ.